नमस्कार. इंडियन आर्मी अग्निवीरसाठी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर आज आपण या भरतीचं नोटिफिकेशन पाहणार आहे. आता आपण समोर कोल्हापूरसाठीचं जे नोटिफिकेशन आहे ते या ठिकाणी ओपन केलेलं आहे. रजिस्ट्रेशन डेट या ठिकाणी 12 मार्च 2025 पासून 10 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पुढं आहे ऑनलाईन एक्झाम डेट जून 2025मध्ये याची परीक्षा घेतली जाईल. पुढं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. इथं पदानुसार क्वालिफिकेशन आणि एज दिलं आहे. पहिलं आहे अग्निवीर GD. तर या ठिकाणी 10वी पास, ओव्हरऑल 45% तुम्हाला असायला हवेत आणि प्रत्येक विषयामध्ये 33% या ठिकाणी असायला पाहिजेत. असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पुढं आहे खाली एक नोट दिलेली आहे. या ठिकाणी नोट दिलेली आहे कॅन्डिडेट्स विथ व्हॅलिड लाईट मोटर व्हेकल. जर तुमच्याकडे LMVचं लायसन असेल तर तुम्ही ड्रायव्हरसाठी प्रेफरन्स या ठिकाणी देऊ शकता. नंतर आहे एज या ठिकाणी 17 ते 21 यामधले उमेदवार जे आहेत ते हा फॉर्म भरू शकतात. पुढं आहे अग्निवीर टेक्निकल. या ठिकाणी 10+2 एक्झाम पास इन सायन्स विथ फिजिक्स. जर हे सब्जेक्ट असतील तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि इंग्लिश विथ मिनिमम 50%, ओव्हरऑल 50% या ठिकाणी असायला पाहिजेत आणि प्रत्येक विषयामध्ये 40% असायला हवेत. असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. या ठिकाणी तुमच्याकडे 1 वर्षाचा जर ITI कोर्स असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. या ठिकाणी 10वी पास 50%, 10वीला 50% पाहिजेत आणि ॲग्रिगेट अँड मिनिमम 40% इन इंग्लिश, मॅथ्स अँड सायन्स विथ 2 years ऑफ टेक्निकल ट्रेनिंग फ्रॉम ITI. 2 वर्षाचा इथे ITI पाहिजे किंवा 2 किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा जर असेल तर हा तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे खाली स्ट्रीम दिलेले आहेत. मेकॅनिक मोटर व्हेकल, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, टेक्निशियन, पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, इलेक्ट्रिशियन, फिटर. हे जर तुमचे ट्रेड असतील ITI किंवा तुमचा जर डिप्लोमा झालेला असेल. या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ड्राफ्ट्समन, सर्वेयर हे जर असतील तुम्हाला ट्रेड ITIचे किंवा डिप्लोमा जर तुमचा असेल तर तुम्ही हा फॉर्म या पदासाठी पात्र आहे. नंतर दिलं आहे अग्निवीर क्लर्क स्टोअर कीपर टेक्निकल. या ठिकाणी 10+2 हे 12वी एक्झाम पास इन एनी स्ट्रीम, कुठलीही चालेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स विथ 60%, ओव्हरऑल पर्सेंटेज या ठिकाणी 60% असायला पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 50% हे असायला हवेत. पुढे दिले सिक्युरिंग 50% इन इंग्लिश अँड मॅथ्स अकाउंट्स बुक कीपिंग इन क्लास 12 इज मॅन्डेटरी. नंतर आहे अग्निवीर ट्रेड्समन. 10वी पासवाल्यांसाठी आहे. सिम्पल 10 पास या ठिकाणी दिलेलं आहे आणि ओव्हरऑल या ठिकाणी 33% प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला हवेत. नंतर आहे अग्निवीर ट्रेड्समन 8वी पासवाल्यांसाठी आहे. दिलेलं आहे सिम्पल 8 पास आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 33% असायला पाहिजे. एज दिलेलं आहे 17 ते 21 वर्ष. नंतर या ठिकाणी आहे डेट ऑफ बर्थ. उमेदवाराची जन्मतारीख 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008 मध्ये जर असेल तर ते इलिजिबल आहेत. नंतर खाली या ठिकाणी दिलेलं आहे फिजिकल स्टँडर्ड. आता अग्निवीरसाठी या ठिकाणी हाईट दिलेली आहे आणि चेस्ट दिलेलं आहे. हाईट दिली आहे 168 असेल तर तुम्ही GDसाठी फॉर्म भरू शकता. चेस्ट या ठिकाणी दिलेलं आहे 77 + 5 सेंटीमीटर एक्सपान्शन आणि हाईट जी स्टारवाली आहे ती गोवा स्टेटसाठी आहे. चेस्ट या ठिकाणी 77 + 5 सेंटीमीटर एक्सपान्शन. नंतर आहे टेक्निकल. अग्निवीर टेक्निकलसाठी हाईट आहे 167 आणि गोवावाल्यांसाठी आहे 165. नंतर आहे क्लर्क स्टोअर कीपर, त्याच्यासाठी आहे 162 आणि गोवा स्टेटसाठी आहे 162. चेस्ट आहे 77 + 5 सेंटीमीटर एक्सपान्शन. हॅशवाली जी आहे चेस्ट ती
गोवावाल्यांसाठी आहे, गोवा स्टेट ओनली. नंतर आहे अग्निवीर ट्रेड्समन 10 पासवाले. हाईट दिली या ठिकाणी 168 आणि गोवावाल्यांसाठी आहे 166. त्याच्यानंतर चेस्ट आहे 76+5 सेंटीमीटर एक्सपान्शन. त्याच्यानंतर आहे ट्रेड्समन 8 पास, या ठिकाणी 168 हाईट आहे आणि गोवावाल्यांसाठी 166 आणि चेस्ट आहे 76+5 सेंटीमीटर एक्सपान्शन. प्रोसिजर ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन. या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची तारीख या ठिकाणी दिली 12 मार्च ते 10 एप्रिल. या ठिकाणी पुढं आहे एक्झाम फी 250 रुपये एक्झाम फी राहील. रिक्रुटमेंट प्रोसेस विल बी कंडक्टेड इन 2 फेज. फेज 1 विल बी ऑनलाईन कॉमन एंट्रन्स एक्झाम होईल, कम्प्युटर बेस एक्झाम असेल ही, आणि दुसरं आहे ते रॅली. नंतर या ठिकाणी टायपिंग टेस्ट फॉर क्लर्क आणि स्टोअर कीपरसाठी टायपिंग टेस्ट होईल. WPM इंग्लिश ही टेस्ट उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात पात्र होतील. नंतर आहे फेज 2. फेज 2मध्ये इथे या ठिकाणी दिलेलं आहे उपलब्ध रिक्त पदांच्या प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेचा निकाल कट ऑफ लागू करून शॉर्टलिस्ट केले जाईल. मेरिटमध्ये येणाऱ्या उमेदवारांचा रोल नंबर वेबसाईटवर प्रदर्शित केला जाईल. वेळापत्रकानुसार प्रवेशपत्र या ठिकाणी उमेदवारांना दिलं जाईल. पुढे या ठिकाणी डॉक्युमेंट सर्टिफिकेट जे लागणारे आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे. पहिलं आहे ॲडमिट कार्ड या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर आहे फोटोग्राफ 20 फोटो या ठिकाणी लागणार आहेत. नंतर आहे एज्युकेशन सर्टिफिकेट, तुमची जी काही क्वालिफिकेशन असेल त्याची सर्व सर्टिफिकेट या ठिकाणी लागतील. नंतर डोमासाईल सर्टिफिकेट, नंतर कास्ट सर्टिफिकेट, रिलिजन सर्टिफिकेट, ही सर्व सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागतील. नंतर आहे पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी लागेल. नंतर आहे स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट, म्हणजे शाळेतून एक लागेल. लास्ट स्टडीड, म्हणजे जिथं तुम्ही शेवटला होतात शाळेत किंवा कॉलेजमधून, तिथल्या प्रिन्सिपलकडून किंवा हेडमास्टरकडून तुम्हाला ते सर्टिफिकेट घ्यावं लागेल. नंतर आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट. या ठिकाणी जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर सरपंचाकडून घ्यायला लागेल, आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असाल तर ते नगरपालिकेकडून तुम्हाला घ्यावं लागेल. नंतर आहे रिलेशनशिप सर्टिफिकेट. ही सर्व सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणारे आहेत. NCC असेल कोणाचं तर ते NCC सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी लागेल. स्पोर्ट सर्टिफिकेट या ठिकाणी लागेल. नंतर आहे ॲफिडेविट, हे ॲफिडेविट करायला लागेल. नंतर आहे पॅन कार्ड आणि आधार कार्ड. तर ही सर्टिफिकेट सगळी त्या ठिकाणी लागणारी आहे. नंतर आहे फिजिकल या ठिकाणी दिलेलं आहे. 1.6 किलोमीटर रन या ठिकाणी. टायमिंग या ठिकाणी दिलेलं आहे अप टू 5 मिनिट्स 30 सेकंदमध्ये जर आला असाल तर या ठिकाणी 60 मार्क्स मिळेल. आणि पुलअपसाठी 10 पुलअपसाठी या ठिकाणी 40 मार्क आहेत. दुसरं या ठिकाणी दिलं आहे ग्रुप 2, 5 मिनिट 31 सेकंद ते 5 मिनिट 45 सेकंदमध्ये असेल तर मार्क मिळतील 48 आणि 9 पुलअपला 33. अशा करता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.